तुम्ही तुमच्या घरी असेल सर. यस सर. आमदार साहेबांचा पुतळा हरवलाय, शोधायचा आहे. चला. यस सर. अनगर नमस्कार. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थेटे नावाच्या एका महिलेचा अर्ज कसा बाहेर रद्द केला सोलापूर जिल्ह्यातील, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओची दखल प्रशासनाने घेतली नाही, पोलिसांनी घेतली नाही. तिची कहाणी मुंबई टॉक या चॅनलवर कथन केली आहे. त्यावरून महाराष्ट्रातील जनता कशी या प्रस्थापित लोकांच्या दडपणाखाली, प्रेशरखाली आणि पारतंत्र्यात जगत आहे हे संपूर्ण उजागर झालेलं आहे. महाराष्ट्रातील पोलीस केवळ सामान्य माणसासाठी आहेत, या धनदानग्यासाठी नाहीत. कारण पोलिसांच्या वर दबाव आणण्याचं कामच हे धनदानगे लोक करतात आणि त्यांच्या टोळ्या असतात. त्या टोळीच्या आधाराने ते ह्या लोकांना विठीस धरतात आणि त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांच्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सर्वच्या सर्व त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते निवडणुकीमध्ये सुद्धा बिनविरोध निवडून येणे, आपल्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणणे हा प्रकार उघडकीस येत चालला आहे. त्यामुळे आता कोणाच्या प्रशासन, पोलीस किंवा तुमचे या लोकांकडे न्याय मागणंसुद्धा अवघड झालेलं आहे. कारण यांच्याच टोळ्या, यांचेच कार्यालये, यांचंच सगळं काही आहे. महाराष्ट्रातील जनता हवालदिल झाल्याचं या स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून उघडकीस आलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने तो व्हिडिओ डिटेल ऐकला, पाहिला आणि त्या बाईची व्यथा ऐकली. विधवा बाई आहे, तिच्यावर कसा अन्याय झाला, तिच्या मुलाचं 10वीपर्यंतचं शिक्षणसुद्धा, 12वीला परीक्षेलासुद्धा जाताना आलं नाही. कसा तरी जीव वाचून टोळक्याने तिच्या घरावर दरोडा टाकला, परत आणून दिला. परत कोण PSI घुगे होते त्यांच्याकडे गेली, त्यांनी पण दखल घेतली नाही. DSPपर्यंत दखल घेतली नाही. आणि हा जो सर्रास नंगा नाच चालू आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यापेक्षा भयान परिस्थिती इंग्रजाच्या काळात मध्ये सुद्धा नसेल. त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने ह्या सर्वांचा गोषवारा घेतलेला आहे आणि याची तक्रार ना पोलिसाकडे करा ना न्यायालयाकडे करा. तुम्ही याची तक्रार फक्त समाजाकडे करावी असं आव्हान सैनिक समाज पार्टीतर्फे आम समाजातील नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे ह्या समाजाला जागृत करायचं काम करावं लागणार आहे. तरच या महाराष्ट्रामध्ये ह्या गुंडाराज संपणार आहे. ह्या गुंडाराजाचा नायनाट करायचा आहे, तो करता येणार आहे, फक्त समाजाने करायचा आहे. त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्रामध्ये आम्ही तर करणार आहोत आणि तसा पण यूट्यूब चॅनलवर तो व्हायरल झालेला आहे. त्याची दखल महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने घ्यायची आहे. प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रामध्ये होत असलेल्या गुंडाचा पर्दाफाश करण्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर पाठवायचा आहे. निवडणुका ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत. निवडणुका येतील जातील, त्या कोणाला जिंकता येतील, अपक्ष येऊ, बिनविरोध येऊ, काय करायचं ते नाश करा. परंतु भारतीय नागरिकांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, भारतीय नागरिकाला सुरक्षा देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा डाव सैनिक समाज पार्टीचं सरकार 2029मध्ये सत्तेवर बसवण्यासाठी आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासूनच जनजागृती करायची आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील 13 करोड जनतेने सैनिक समाज पार्टीचा संपर्क साधायचा आहे. ही संपूर्ण जनतेला विनंती करण्यात येत आहे, आव्हान करण्यात येत आहे. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.